नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती डॉक्टर दीपक शिकारपूर सर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. ते एआय मधले तज्ज्ञ आहेत. आणि सर, तुम्हालाही ह्या चर्चेमध्ये बोलवायचं मुख्य कारण म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये एका डॉक्टर महिलेबरोबर झालेली घटना. तर त्या महिलेनी जे काही आता पोलीस अधीक्षकांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी एक रुग्णालयाची तपासणी केली. आणि तपासणी केल्यानंतर त्या रुग्णालयासंदर्भामधला नकारात्मक अहवाल त्यांनी दिला. त्याला चिडून जाऊन जे अजून म्हणजे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत म्हणून, पण संशयित आरोपी आहेत. तर डॉक्टर शिंदे यांनी त्यांचे एक मित्र, की ते जेव्हा परराज्यामध्ये शिकत होते, अशा पंजाबमधल्या एका मित्राबरोबर मिळून या डॉक्टर महिलेचे एआयच्या मदतीनं अश्लील व्हिडिओ तयार केले आणि एक असा व्हॉट्सअप ग्रुप की ज्याच्यामध्ये 26 सदस्य आहेत, त्या ग्रुपवरती हे व्हिडिओ शेअर केले आणि त्या महिलेंना जेव्हा हे कळलं डॉक्टरांना, तेव्हा त्यांनी ती पोलीस तक्रार दाखल केली आणि मग आता पोलिसांनी या दोघांनाही अटक केलेली आहे. बहुतेक बहुतेक पंजाबमधला जो आरोपी आहे, तो आरोपी संगणकातला तज्ञ आहे आणि त्याच्या मदतीने त्यांनी हे केले. तर तुम्ही एआयचे एक्सपर्ट आहात म्हणून आणि हा संभावित धोका ज्याच्याबद्दल एआयच्या जन्मदात्याच्याही मनामध्ये बरेचसे प्रश्न असावेत म्हणून, तर हे कसं शक्य आहे आणि हे किती धोकादायक आहे? इथून सुरुवात करू. एकतर एआय मध्ये एक जनरेटिव्ह एआय म्हणून एक तंत्रज्ञान आहे आणि आपण सर्वसामान्य लोक चॅट जीपीटी 4 किंवा जेमिनी सारखे टूल्स वापरतो. पण इतर अनेक स्पेशलाइज्ड एआय टूल्स आहेत, ते व्हिडिओ तयार करण्यासाठी वापरले जातात. आणि कुठलंही तंत्रज्ञान हे शस्त्रासारखं असतं. ते तुम्ही सकारात्मक वापरू शकता. म्हणजे उदाहरण म्हणून मी कायम सुरीचं देतो. सुरीचा उपयोग तुम्ही फळं कापायला पण करू शकता आणि दुसऱ्या माणसाला इजा करायला पण देऊ शकता. खरंय. तर हे जे डीप फेक किंवा फेक व्हिडिओ करणं, फोटोग्राफ्स काढणं, हे प्रकार गेले 3-4 वर्ष सुरू आहेत, जगभर सुरू आहेत. आणि अशाच एका कुठल्या तरी ऍपचा वापर करून एक जर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ किंवा नुसता फोटो दिला आणि जर व्यवस्थित डिस्क्रिप्शन दिलं, तर त्या डिस्क्रिप्शन नुसार एक दुसरा फेक व्हिडिओ तयार होतो. आणि असे अनेक लोकांच्या बाबतीत घडलेले आहेत गोष्टी. आणि थोडस व्यवस्थित बघितलं तर तो फेक आहे हे कळतं, पण त्याला खूप वेळ द्यायला लागतो. मधल्या काळात त्या व्यक्तीची बदनामी होते आणि मनस्तापाला तोंड द्यायला लागतं. आयटी बिल मध्ये याच्या विरुद्ध सायबर गुन्हा म्हणून तुम्ही तो रजिस्टर करू शकता. पण डीप फेक व्हिडिओ करणाऱ्यांवर जबरी कारवाई केली पाहिजे. तर त्या मुद्द्याबद्दल बोलूया सर. पण मला आधी जरा हे पुन्हा एकदा आणखी सुटसुटीत भाषेमध्ये तुमच्याकडनं समजून घ्यायचं. तुम्ही ते सांगितलंच आहे, पण आणखी सुटसुटीत करू. आपण याच डॉक्टर महिले संदर्भामध्ये विश्लेषण करत असताना प्रॉबिबिलिटी तुम्हाला काय दिसते, की हे कसं घडलेलं असावं? तेच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो की मागच्या महिन्यात एक घिबली आर्ट म्हणून एक होतं. तुम्ही कदाचित ऐकलं हो, असेल. हो. ऐकलंय. हा, तर प्रत्येक सेलिब्रिटी आपल्या फोटोंचं गिबली आर्ट तयार करतो. तर ते चॅट जीपीटी किंवा इतर ऍप्सवर तुम्ही तुमचा ओरिजिनल फोटो द्यायचा आणि मग 30 सेकंदात तुम्हाला जिबली फोटो तयार व्हायचा. आता हे जे तयार होणं आहे याला जनरेटिव्ह एआय म्हणतात तंत्रज्ञानाला. आणि ओके. जनरेटचा अर्थ तयार करणं. आणि तयार करताना त्याला जर आपण प्रॉम्प्ट देतो, म्हणजे एआयला ज्या आपण आज्ञा देतो त्याला इंग्रजीमध्ये प्रॉम्प्ट हा शब्द आहे. तर असे अनेक ऍप्स आहेत जे मॉर्फ व्हिडिओज किंवा फेक व्हिडिओज तयार करू शकतात. याला दोन प्रकारचे इनपुट्स असतात. एक तर नुसतं प्रॉम्प्ट द्यायचा आणि त्या व्यक्तीचा फोटो द्यायचा, त्यानुसार तो व्हिडिओ तयार करतो. किंवा त्याच व्यक्तीचं एक चलचित्र म्हणजे व्हिडिओ अपलोड करायचं आणि मग सांगायचं की आता ह्या व्हिडिओला एडिट कर आणि त्याला कमांड द्यायच्या की जे काय करायचं ते. आणि मग तुम्हाला एक आउटपुट येतो आणि तो आउटपुट लांबनं तुम्ही बघितला तर वाटतं ते ओरिजिनल आहे. अगदी अतिशय तुम्ही डीपली जर त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं तर तुम्हाला रिअल व्हिडिओ आणि फेक व्हिडिओ मधला फरक कळतो. ओके. मग एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती संदर्भातली तुमच्या पाहण्यात आलेली केस किंवा प्रसिद्ध नसलेल्या परंतु तुम्हाला खूपच धोकादायक, रंजक वाटलेली एखादी केस, ती उदाहरणादाखल सांगता येईल? हे जे इमॅन्युअल मॅक्रॉन म्हणून आहेत ना, फ्रेंच प्रेसिडेंट, हं. त्यांच्या बाबतीत घडलं होतं. ते एका मोर्चाला सामोरे जातात आणि बोलतायत असा एक फोटो आणि व्हिडिओ तयार झाला होता. त्याला जवळ 1.5-1 वर्ष झाली. आणि नंतर हे लक्षात आलं की इमॅन्युअल मॅक्रॉन तिथं गेलेच नव्हते. ओके. तो फक्त तिथला मॉब हे सत्य होतं. पण मॅक्रॉन तिथं ऍड केले गेले होते. हे त्यांच्या बाबतीत घडलं होतं. आणि हे ट्रम्पच्या बाबतीत पण घडलं होतं की ज्या ठिकाणी ते नव्हते तिथं त्यांचं अस्तित्व दाखवण्यात आलं. तर हे जगभर प्रकार घडतायत असे. राइट. तंत्रज्ञान सर्वव्यापी आहे त्याला आणि कठोर कायदे करणं हेच उत्तर आहे. हो. तंत्रज्ञान सर्वव्यापी आहे आणि कराड काही छोटंसं शहर नाही. म्हणून तरी हा प्रश्न प्रेक्षकांच्या दृष्टीने विचारतो,
की कराड सारख्या शहरामध्ये डॉक्टर व्यवसायामध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये हे सहजासहजी पोहोचलं आणि त्याच्या एका मित्रानं त्याच्यात ह्या गैरकृत्यामध्ये मदत केली, याचा अर्थ सर्वव्यापी समाजाच्या सगळ्या स्तरापर्यंत हे पोहोचलेलं आहे. त्याचा चांगला आणि वाईट दोन्ही वापर होऊ शकतो. चांगला वापर तुम्ही करू शकता निर्मिती करण्यासाठी. म्हणजे तुम्ही संगीत निर्मित करू शकता, तुम्ही सिनेमे काढू शकता. कर्नाटकमधल्या एका स्टुडिओनी एआय वापरून 20 मिनिटाची शॉर्ट फिल्म 10 दिवसात तयार केली. आता हे झाले सकारात्मक. आता हे चांगलं का वाईट, वैध का अवैध, हे आपले प्रश्न आहेत. आणि एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी, विशेषतः महिलांची बदनामी करण्याचे प्रकार हे डिजिटली करण्याचे खूप दिवस सुरू आहेत. म्हणजे पुण्यात एक अशी केस घडली होती काही वर्षापूर्वी, की एक अशी एक सर्व्हिस होती, वेब सर्व्हिस, ज्याला एस्कॉट सर्व्हिस आपण म्हणूया. हम्म. आता एस्कॉट सर्व्हिसमध्ये एका व्यक्तीनं त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा फोटो आणि फोन नंबर दिला होता. आणि मग त्यामुळं त्या मुलीला अतिशय विचित्र रात्री 2-3ला वगैरे फोन्स यायला लागले, मेसेजेस यायला लागले. आणि मग तिला एस्कॉट सारखं ट्रीट केलं गेलं. मग तिचा मनस्ताप झाला. मग तिने 4-5 दिवसांनी पोलीस कंप्लेंट केली. आणि मग खूप दिवसांनी ते लक्षात आलं की तिच्याच एक्स बॉयफ्रेंडनी तिला त्रास देण्यासाठी म्हणून हे केलंय. ओके. तर अनेक प्रकारे हे लोक उद्योग करतात. फक्त याच्यामध्ये होतं काय, की जो माणूस हे अशा प्रकारचे गुन्हे करतो त्याला फास्ट ट्रॅक कोर्टवर लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी. आणि ते अशी शिक्षा असावी की आगामी काळात असे गुन्हे करायला कुणाची त्यांना असं वाटतं का कामा नये की आपण असं करू शकतो. फाईन. आता दुर्दैवाने या काय होतं केसमध्ये की या राईट. दुर्दैवाने काय होतं की हे या गुन्ह्याची जी कोर्ट प्रक्रिया आहे, आपल्याकडे कायदे प्रक्रिया आहे, ती खूप दिवस चालते. बरोबर. आणि खूप मोठी शिक्षा मिळत नाही. आणि मग त्यामुळं गुन्हेगार धसतात, म्हणतात की आपण असं काहीतरी करून बघूया, काय प्रॉब्लेम आहे. राईट. आता या केसमध्ये ह्या ज्या डॉक्टर तक्रारदार महिला आहेत त्या पोलिसात पोहोचल्यात, ही पहिली पातळी तर त्यांनी केलीच आहे. त्याच्याशिवाय आणखी त्यांच्या बाजूने काही करण्यासारखं आहे का? आणि पोलीस खरोखर एवढे एक्सपर्ट आहेत का आता? ते पोलीस एक्सपर्टचा प्रश्न नाहीये. ते एक्सपर्टची सर्व्हिस घेऊ शकतात. सायबर पोलीस ठाणी आहेत. आणि पोलिसांकडे सुद्धा आता म्हणजे कराडमध्ये आहे का नाही मला माहिती नाही. पण पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरात त्यांच्याकडे सायबर फोरेन्सिक एक्सपर्ट आहेत. सायबर फोरेन्सिक लॅब आहे. तुम्ही 1-2 महिन्यापूर्वी बघा, आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये सायबर फोरेन्सिक लॅबचं उद्घाटन केलं. आणि सुदैवाने आपले मुख्यमंत्री शिक्षणाने वकील आहेत, त्यामुळे त्यांना या प्रश्नांची जाण आहे. आणि नक्कीच काहीतरी होईल. आता ह्याच्यात एकच प्रॉब्लेम असतो, सुदैवाने या केसमध्ये जो गुन्हेगार आहे तो कराडमधलाच आहे. पण बरेच वेळा काय होतं की हे लोक गुन्हे करतात आणि पळून जातात परदेशात, किंवा अजून एक ते करतात, तो गुन्हा करतात ती जागा परदेशात असते. त्यामुळे अशा केसमध्ये त्या गुन्हेगारांवर शिक्षा सिद्ध करणं आणि त्यांना शिक्षा देणं हे खूप अवघड आहे. आणि राईट. सायबर गुन्हे हे खूप वर्ष घडतायत. तुम्हाला आठवत असेल कदाचित, 3 वर्षापूर्वी पुण्यातील एका प्रसिद्ध बँकेवर 8.5 कोटी रुपयाचा सायबर गुन्हा झाला. त्याचा जो मेन आरोपी आहे तो परदेशात असल्यामुळे तो अजून अटकच नाही झाला. हम्म. सॅड. क्रॉस बॉर्डर टेररिझम म्हणतात त्याला, क्रॉस बॉर्डर बरोबर. क्राईम आहे हा. तर या केसमध्ये तसं सुदैवाने नाही आहे. राईट. पण या केसमध्ये अजून एक गोष्ट असू शकते, ते म्हणजे तो जो व्हिडिओ आहे तो बऱ्याच ग्रुपवरती सर्क्युलेट झालेला असू शकतो. अशा वेळेला तो जो मूळचा व्हिडिओ आहे तो ट्रेस करून तो सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून रिमूव्ह करणं शक्य आहे ते का? पोलिसांना शक्य आहे. आता युट्यूबला तर शक्य आहे. मग युट्यूब ही गुगलची सर्व्हिस आहे आणि पोलिसांना ती ऑथॉरिटी आहे. ते त्यांना सांगू शकतात की हा व्हिडिओ इलिगल आहे, तो तुम्ही काढा. फक्त ह्याच्यात होतं काय की असे युट्यूब सारखे इतर पण व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स आहेत. राईट. आणि व्हॉट्सअप सर्व्हिस एक आहे. व्हॉट्सअपला पण तुम्ही सांगू शकता की व्हॉट्सअप इंडियाला ऑफिसला पोलिसांना ती ऑथॉरिटी आहे. पण राईट. प्रॉब्लेम काय आहे की हा व्हिडिओ जर कुणी त्याच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर डाउनलोड केला असेल तर तो तिथे राहतो ना, तो तुम्ही काढू शकत. बरोबर. तर हे झालं की नाही मला माहिती नाही. मग जर मी चेक करतो. त्या व्हॉट्सअप ग्रुपमधल्या काही लोकांनी तो व्हिडिओ त्यांच्या फोनवर किंवा त्यांच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड केला असेल आणि हम्म. नंतर जर तो व्हिडिओ सर्व्हिसवरनं जर डिलीट झाला, युट्यूब किंवा असा, तर तो त्या ऍपवरनं डिलीट झाला, पण तो या लोकांच्या इंडिव्हिज्युअल फोन किंवा ह्याच्यावर तर आहेच ना. राईट. एक शेवटचा प्रश्न ज्याची तुम्ही सतत त्याचा उल्लेख केला म्हणून, की किती कायदे कठोर आहेत एक, आणि ह्या केसमध्ये फार फार तर काय होऊ शकतं? फार फार तर काय म्हणजे त्याला तुरुंगवास नक्की आहे. आणि तो किती वर्ष तो न्यायाधीशांच्या कशी केस पुटअप केली जाते, कशा प्रकारे त्याला पुटअप केलं असतं. काही केसमध्ये आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट पण होते. ओके. म्हणजे आता समजा या व्यक्तीनं त्या महिलेची माफी मागितली
आणि जर त्या महिलेला वाटलं की ठीक आहे आता माफ करू, आणि मग तो म्हणाला की मी आता कराड सोडून जातो, तुझी माफीनामा पब्लिक माफी मागतो, पण तू कृपया परसू करू नकोस. अशा पुण्यात केसेस घडल्या आहेत की माफी झाली, माझ्या ओके. कुटुंबाकडे बघ, माझी बदनामी होईल, कृपया मला माफ कर, असं करून ते आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट पण होते. पण ती आता फार या पुढची गोष्ट केसमध्ये आहे. तुम्ही हा इश्यू लावून धरा, एवढीच माझी तुम्हाला विनंती. नाही, वी विल डू इट. म्हणून तर तुमच्यासारख्या तज्ञ व्यक्तीला आम्ही बोलवलं. आणि सर, थँक्यू सो मच की तुम्ही सोप्या भाषेमध्ये आणि ओघवत्या शैलीमध्ये आम्हाला हे सगळं समजावून सांगितलं. तुम्ही पुण्यात येणारच आहात काही तासानंतर, तर मला हा वाटतं की प्रत्यक्षात भेटूया आपण आणि या विषयावरती आणखी काही सविस्तर बोलता येईल तर ते पाहूया. तर थँक्यू सो हा मच सर. आपण मी तुम्हाला शेवटी फक्त एकच गोष्ट सांगतो की तुम्ही तुमच्या माध्यमातून सरकारवर प्रेशर आणा की एक सायबर फास्ट ट्रॅक कोर्ट करायची गरज आहे पूर्ण महाराष्ट्राला. ते करायला ते आपण जरूर करूया सर. थँक्यू म्हणजे सर. ते लवकर जाईल. आणि दुसरं म्हणजे या गुन्ह्यांची जी शिक्षा आहे ती वाढवली पाहिजे. आणि थँक्यू मग सर. असं काहीतरी करायला पाहिजे की हे जबरी गुन्हे परत करायची कुणाची जाणीव हिंमत नाही दाखवली. होणार. बरोबर. अशी माझी तुम्हाला विनंती आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. बाय.